नमस्कार मित्रांनो, महिलांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत। या योजना कोणत्या आहेत, त्याचा लाभ काय आहे, अर्ज कुठे करायचा आणि कागदपत्रे काय लागणार आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, ज्याच्यामुळे तुम्हाला अशीच नवनवीन माहिती भेटत राहील। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, पहिली महिलांसाठी योजना आहे ती शक्ती गट नोंदणी म्हणजेच महिला बचत गट। या योजनेचा लाभ हा महिलांना एकत्रित येऊन प्रशिक्षण घेणे, उद्योग उभारणे व त्यातून आर्थिक उन्नती साधणे याकरता शक्ती गट म्हणजेच बचत गट स्थापन केले जातात। शक्ती गटांना बचत गट विविध शासकीय योजनेचा लाभ मिळतो। याला कागदपत्रे काय काय लागणार आहेत? सर्व सदस्याचे आधार कार्ड, एक फोटो आणि अध्यक्ष व सचिव यांची नावे लागणार आहेत। तर याचा अर्ज कुठे करायचा? नजीकची राष्ट्रीयकृत बँक अथवा जिल्हा धर्मादाय कार्यालय। त्याच्यानंतर प्रधानमंत्री कौशल विकास योजना, आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत। त्याला आधार कार्ड, एक फोटो, शाळेचा दाखला, मोबाईल क्रमांक। त्याचा अर्ज जिल्हा कौशल विकास अधिकारी किंवा www.pmkvyofficial.org या संकेतस्थळावर करायचं आहे। त्याच्यानंतर चर्मकार समाजातील महिलांना प्रशिक्षण योजना, त्यासाठी कागदपत्रे लागणार आहेत। आधार कार्ड, एक फोटो, शाळेचा दाखला आणि मोबाईल क्रमांक। त्याचा अर्ज जिल्हा कार्यालय, संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ किंवा या संकेतस्थळावर द्यायचा आहे। त्याच्यानंतर व्यावसायिक प्रशिक्षणासाठी मुलींना विद्यावती योजना, याच्यासाठी उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट साईज फोटो, शिधापत्रिकेचा छायाप्रत, प्रशिक्षण संस्थेची नोंदणी प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याचा दाखला लागणार आहे। याचा अर्ज जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी येथे करायचा आहे। त्याच्यानंतर वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, यासाठी कागदपत्रे लागणार आहेत। ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारास महत्त्वाचे 4 दस्तावेज अपलोड करणे अनिवार्य आहे। आधार कार्ड, रहिवासी पुरावा, उत्पन्नाचा पुरावा, तहसीलदारांनी दिलेली अद्ययावत कौटुंबिक उत्पन्नाचा दाखला किंवा अद्ययावत ITR ची प्रत अर्जदारांसाठी आणि त्यांच्या पत्नीसाठी असल्यास पती पत्नीची ITR ची प्रत जोडणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर जातीचा पुरावा म्हणून जातीचा दाखला देणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर याचा अर्ज जिल्हा कार्यालय किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ येथे करायचा आहे। ऑनलाईनसाठी वेबसाईट पण दिलेली आहे। त्याच्यानंतरची योजना आहे ₹25,000 थेट कर्ज योजना। या योजनेसाठी अर्जदार हा 18 ते 45 वयाचा असावा। सक्षम अधिकाऱ्याने दिलेला विमुक्त जाती किंवा भटक्या जमातीचा दाखला, वार्षिक उत्पन्न 1 लाख असल्याचा उत्पन्नाचा दाखला, तांत्रिक शिक्षण प्रशिक्षण घेतल्यास प्राधान्य देण्यात येईल तसे प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे। ज्या ठिकाणी व्यवसाय करायचा आहे त्या जागेचा मालकीचा करारपत्र अथवा पुरावा असावा आणि रेशन कार्ड, टेम्पो, रिक्षा व टॅक्सी करता परिवहन विभागाकडील परवाना व वाहन चालक परवाना आवश्यक असणार आहे। यासाठी अर्ज जिल्हास्तरीय वसंतराव नाईक भटक्या विमुक्त जाती जमाती आर्थिक विकास महामंडळ किंवा या वेबसाईटवर करायचा आहे। त्याच्यानंतर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, आवश्यक कागदपत्रे फोटो, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, वयाचा दाखला, स्वतःचे महाराष्ट्राचे आदिवासी प्रमाणपत्र, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, कर्ज प्रकरणासाठी आवश्यक कागदपत्रे, दिव्यांग असल्यास दिव्यांगाचा दाखला, प्रकल्प अहवाल, बँक पासबुक, विहित नमुन्यातील अर्ज आणि याचा अर्ज मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम वेबसाईटवर किंवा जिल्हा उद्योग केंद्र किंवा खादी ग्रामोद्योग यांच्या पोर्टलवर करायचा आहे। त्याच्यानंतरची योजना आहे प्रधानमंत्री स्वनिधी योजना। तुम्ही पाहू शकता इथे आवश्यक कागदपत्रे, याचा अर्ज महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद कार्यालय येथे करायचा आहे। त्याच्यानंतर प्रधानमंत्री मुद्रा योजना, याचा अर्ज आपले बँक खाते असणाऱ्या किंवा नजीकच्या बँकेत करायचा आहे। त्याच्यानंतर महिला किसान योजना आहे, याचा अर्ज आवश्यक कागदपत्रासह महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांच्या कार्यालयाकडे संपर्क साधायचा आहे। त्याच्यानंतर बचत गटासाठी व्याज सवलत योजना, याचा अर्ज महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा शाखेकडे करायचा आहे। त्याच्यानंतर बचत गटासाठी खेळते भांडवल कर्ज आहे, त्याचा अर्ज नजीकच्या राष्ट्रीयकृत बँकेत करायचा आहे। त्याच्यानंतर बचत गटांना मुदत कर्ज, याचा अर्ज नजीकच्या राष्ट्रीयकृत बँकेतच करायचा आहे। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, याचा अर्ज उमेद संस्था, महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीमध्ये करायचा आहे। त्याच्यानंतर बेरोजगार युवती व महिलांची नोंदणी करणे व त्यांना नोकरी मिळवण्यासाठी मार्गदर्शन व सहाय्य करायचं आहे। त्यासाठी अर्ज महास्वयं प्रणाली रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे। त्याच्यानंतर प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, याचा अर्ज CSC केंद्रावर किंवा
मानधन.in या संकेतस्थळावर करायचा आहे. त्याच्यानंतर कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना आहे. त्याचा अर्ज जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय किंवा sjsa.महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर करायचा आहे. त्याच्यानंतर विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या प्रवर्गासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना आहे. त्याचा अर्ज CSC केंद्रावर जाऊन करायचा आहे किंवा मानधन www.मानधन.in या संकेतस्थळावर करायचा आहे. त्याच्यानंतर गटई कामगारांना लोखंडी पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना आहे. त्याचा अर्ज जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय किंवा sjsa महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर करायचा आहे. त्याच्यानंतर इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आहे. याचा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय तहसील संजय गांधी योजना तलाठी कार्यालय येथे करायचा आहे. त्याच्यानंतर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आहे. याचा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय तहसीलदार तलाठी कार्यालय येथे अर्ज करू शकतो. संजय गांधी निराधार योजना याचा अर्ज अर्जदार राहत असलेल्या भागातील संबंधित तलाठी किंवा तहसीलदारापाशी करू शकतो. त्याच्यानंतर आहे शेळी गट दुधाळ जनावर वाटप योजना. यासाठी अर्ज पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग जिल्हा पशुसंवर्धन विभाग येथे करू शकतो. त्याच्यानंतर राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना आहे. याचा अर्ज तहसील कार्यालयामध्ये करायचा आहे. शबरी आवास योजना या योजनेचा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय तहसीलदार तलाठी कार्यालय येथे करू शकतो. त्याच्यानंतर कन्यादान योजना आहे. जिल्हाधिकारी कार्यालय तहसीलदार तलाठी कार्यालय येथे याचा अर्ज करू शकतो. शासकीय महिला राज्यगृह आहे. याचा अर्ज जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी येथे करू शकतो. त्याच्यानंतर सखी निवास योजना आहे. याचा अर्ज जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी येथे करू शकतो. त्याच्यानंतर शुभमंगल सामूहिक विवाह योजना आहे. याचा अर्ज जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी येथे करू शकतो. अनाथालय महिला स्वीकार केंद्र व सुरक्षागृहातील निराश्रित मुलींना विवाहासाठी आर्थिक सहाय्य ही योजना आहे. याचा अर्ज जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी येथे करू शकतो. त्याच्यानंतर अंत्योदय अन्न योजना आहे. त्याचा अर्ज रेशन दुकान तहसीलदार कार्यालय जिल्हा पुरवठा अधिकारी येथे करू शकतो. त्याच्यानंतरची योजना आहे डॉक्टर अब्दुल कलाम अमृत योजना. या योजनेचा अर्ज अंगणवाडी सेविका येथे करू शकता. त्याच्यानंतर जननी सुरक्षा योजना. याचा अर्ज प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा आशा सेविका यांच्याकडे करू शकता. त्याच्यानंतर प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना आहे. याचा अर्ज महिला आणि बाल विकास विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच wcd.nic.in वर जाऊन किंवा अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य सुविधा केंद्राला भेट देऊन अर्ज करू शकता. त्याच्यानंतर बेबी केअर किट योजना आहे. याचा अर्ज आपले सरकार.महाऑनलाईन.gov.in या वेबसाईटवर किंवा अंगणवाडी सेविका किंवा शासकीय रुग्णालयात करू शकता. त्याच्यानंतरची योजना आहे किशोरी सबला योजना. या योजनेचा अर्ज आपले सरकार.महाऑनलाईन.gov.in या वेबसाईटवर किंवा अंगणवाडी सेविका किंवा शासकीय रुग्णालयात तुम्ही अर्ज करू शकता. त्याच्यानंतर नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प आहे. त्याचा अर्ज जिल्हा समन्वय अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ येथे करायचा आहे. त्याच्यानंतर केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजना आहे. राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान. यासाठी अर्ज जिल्हा समन्वय अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ येथे करायचा आहे. त्याच्यानंतर अल्पसंख्याक महिला सक्षमीकरण कार्यक्रम आहेत. त्यासाठी अर्ज जिल्हा समन्वय अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हे मुंबई ठाणे नाशिक औरंगाबाद परभणी नांदेड वाशिम नागपूर पुणे सांगली बीड जालना हिंगोली लातूर उस्मानाबाद यवतमाळ अमरावती बुलढाणा अकोला गोंदिया वर्धा भंडारा चंद्रपूर व गडचिरोली येथे करायचं आहे. त्याच्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेल्या महिला लोकप्रतिनिधी सरपंच उपसरपंच व सदस्य यांच्यासाठी कारभार परिचय प्रशिक्षण आहे. याचा अर्ज जिल्हा समन्वय अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ येथे करायचा आहे. त्यानंतर तेजश्री फायनान्शियल सर्व्हिसेस आहे. याचा अर्ज जिल्हा समन्वय अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ मानव विकास मिशन राबवत असलेल्या जिल्ह्याकरता तालुक्याकरता आहे. याचा अर्ज करू शकता. आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्प आहे. यासाठी अर्ज जिल्हा समन्वय अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ येथे करू शकता. माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प मुंबई आहे. याचा अर्ज जिल्हा समन्वय अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ येथे करू शकता.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियान आहे, यासाठी जिल्हा समन्वय अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ येथे अर्ज करू शकतो। महिला कामगारासाठी योजना आहे घरगुती कामगारासाठी कल्याण योजना, याचा अर्ज जिल्हा घरेलू कामगार कल्याण मंडळ कार्यालयात किंवा महाकामगार.महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता। त्याच्यानंतर ऊसतोड कामगार नोंदणी आहे, याचा अर्ज ग्रामसेवक पंचायत समिती जिल्हा परिषद येथे करू शकतो। बांधकाम कामगार योजना, याचा अर्ज महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ जिल्हा कार्यालयात किंवा mahadocw.in/mr/ या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही याचा अर्ज करू शकता। त्याच्यानंतर महात्मा गांधी रोजगार हमी योजना, जवाहर विहिरी, रोहियो, फळबाग लागवड, तुती लागवड, शेततळी व वृक्ष लागवड ही योजना आहे, याचा अर्ज ग्रामसेवक किंवा पंचायत समिती नरेगा विभाग येथे तुम्ही करू शकता। मच्छीमार भगिनीसाठी योजना आहे किसान क्रेडिट कार्ड योजना, याचा अर्ज संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालय येथे करू शकतो। त्याच्यानंतर अवरुद्ध पाण्यात मत्स्य संवर्धन योजना आहे, याचा अर्ज संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालय येथे करू शकतो। मासेमार संकट निवारण निधी योजना आहे, याचा अर्ज संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालय येथे करू शकतो। मासेमार साधनाच्या खरेदीवर अर्थसहाय्य योजना आहे, याचाही अर्ज संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालय येथे करू शकतो। तर मित्रांनो, अशा ह्या महिलांसाठी विविध 50 योजना होत्या। तुम्ही सविस्तरपणे वाचून घ्या योजनेचा लाभ, आवश्यक कागदपत्रे, अर्ज कुठे करायचा आहे। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।